जरासाच भेटलाय पण आपण आज रिकाम्या हाताने नाही जाणार आहे. बोट चालवत आहे आपली बोट कोणी चालवत आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी. तर चला आपण आज कोळी मासेमारी करूया. तर आता आपण चाललेले आहेत कोळी मासेमारी करायला. सकाळी सुद्धा गेलेले पण आता सकाळी काय भेटलं नाही एवढं, जरासाच भेटलेला. तर आता आपण संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. आता आपण जाळी वगैरे घेऊन बोट वगैरे घेऊन आपण निघालेलेच आहेत सध्या काम सुद्धा आहे आणि यश सुद्धा नाही मिळत. तर पप्पा पाईप बांधायला लागला. ते बोट कोण चालवते बघा, कोणीच नाही. बोट चालूच आहे आपली पण बोट कोणीच चालवत नाही. डायरेक्टली सोडलेले आहे आपल्या समुद्रामध्ये बघा. काही कोणीच नाही मागे मागच्या साईडला. फक्त दोरी वगैरे बांधून ठेवले सुकंडीला आणि आपल्या इथे पुढे काम चालू आहे. आता जाळी वगैरे पडावर बांधून घेतो आता मी पण, कारण आता कोणीच नाही. तर आता मोबाईल पकडायला पण भेटणार नाही. तर बघूया, तुम्हाला दाखवण्याचा जेवढा प्रयत्न होईल तेवढा करेल. बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवतो पण एवढं चान्स वगैरे भेटत नाही. बघूया, भेटतो पुढे. आता काम करून गेलो सध्या. हे बघा पाईप आता सध्या बांधायलाच मला त्यासाठी. बघू शकता आता आपण जागेवर पोहोचल्यात, म्हणजे बीचवर पोहोचलेलं आहे बघा. आपण किनारीला जाणार आहेत, किनारी साईडला कोलिम शोधण्यासाठी. आता कारण काल आपल्याला किनारीच्या साईडलाच आपल्याला कोलिम वगैरे भेटलेला होता. आता मग बघूया. पप्पा आता जाल वगैरे बांधतोय, मी बोट चालवत आहे बघा. आणि आता आपण जरा अजून जवळ जाऊया, म्हणजे पुढे दाखवतो आपल्याला किती कोलिम भेटतो. जसा जाळी वगैरे टाकलं त्यानंतर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपण कोलिम पकडणार आहे. त्याला काही व्हिडिओ पुढे कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईस, तर आता आपण फायनली पोहोचलेले आहेत कळंब बीचवर. हे बघा कळंब बीचवर आता आपण किनारीला पोहोचलेले आहेत. तर आपली जाळी वगैरे सर्व बांधून ठेवलेली होती. जरा तयारी करतोय जाळी वगैरे बांधायची. तर आता आपण डायरेक्ट आता पुढे जाणार, कारण की पुढे जरा बोट्या वगैरे दिसत आहेत. तेही कोलिम मारत आहेत बघा. त्यांनी कोलमाची जाळी वगैरे बांधलेली आहे. तर आपण सुद्धा बघूया. आपल्याला कोलिम शोधायचा अजूनपर्यंत. तर आम्ही पटापट शोधतोय, तुम्हाला दाखवतोय जाळी टाकल्यानंतरच. आता चला व्हिडिओ पुढे. गाईस, तुम्ही आता बघू शकता. आता आपल्या पाठीमागे जाळी वगैरे टाकलेली आहे. हे बघा, हे मागच्या म्हणजे बाहेरच्या साईडला आपण जाळी बांधलेली होती, तिकडे आपण आता जाळी वगैरे बांधून ठेवलेली आहे. कोलिम सुद्धा उडतोय, आम्हाला दिसतोय इकडून. आणि आपल्या जवळच्या साईडला सुद्धा आपण जाळी बांधलेली आहे. हे बघा, जरासा कोलिम त्या साईडला मागच्या साईडला आलेला आहे. आता जरा मी म्हणजे मागच्या साईडला मी उचललेलं होतं, तेव्हा जरासा म्हणजे त्या जाळीमध्ये थोडासा कोलिम आलेला आहे आपल्याला. मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे जाळी उचलल्यावर दाखवतो तुम्हाला किती कोलिम भेटला आपल्याला. सध्या तरी आपण आता बांबूच्या साह्याने आपण कधीपासून चेक करतात आहेत. तर बघूया आता उडतोय का कोलिम. गाईस, भरपूर कोलिम उडतोय. आताच असं बांबूनी चेक करायला लागतो गाईस, म्हणजे आता आपल्याला असं पाण्यामध्ये समजत नाही, कारण की सफेद कलरचा जो कोलिम असतो तो काहीच दिसत नाही पाण्यामध्ये वगैरे उडताना वगैरे. बांबूच्या साह्याने तिकडे ठोकायला लागते, तेव्हा त्या व्हायब्रेशननी जेव्हा त्या कोलिम तो असा वरती उडतो पाण्याच्या वरती, तेव्हा आपल्याला समजते म्हणजे कोलिम आहे की नाही. आता बराच टाइम झाला आपण चेक करतात आले. आता आपण किनाऱ्यावरून भरपूर बाहेर आहेत बघा. आता आपण सध्या तरी जाळीत टाकलेलं तुम्हाला दाखवतो आता आपल्याला किती कोलिम भेटलेलं आहे. गाईस, तर आता आपण फायनली जाळी वगैरे उचललेली आहे बघा. जाळी वगैरे आपली वरती उचललेली आहे आणि आपल्याला जरासा कोलिम वगैरे आला आहे. गाईस, तुम्ही बघू शकता भरपूर वादळ सुटलं, म्हणजे वारा वगैरे भरपूर सुटला आहे. पूर्ण बोट आपली हालते इकडच्या तिकडे बघा. पाणी मोजे वगैरे मारतात आहेत. तर तुम्हाला दाखवतो कोलिम किती भेटला, तुम्हाला दाखवतो गाईस. हे बघा, आपल्याला कोलिम सुद्धा भेटलेला आहे. जरासाच भेटलाय पण आपण आज रिकाम्या हाताने नाही जाणार आहेत. आपल्याला जरा फ्रेश म्हणजे पूर्ण ताजा कोलिम आहे हा बघा. मस्त कोलिम भेटलाय. गाईस, बघू शकता तुम्ही. आपल्याला जेवढा कोलिम भेटलेला आहे आज, सकाळी काहीच नव्हतं पण आता छान असा कोलिम भेटलाय. तर पप्पा सुद्धा खुश झाले जरा, म्हणजे सकाळी लवकर उठून गेलेले. गाईस बघा, सनसेट बघा, सनसेट. पूर्ण वारा वगैरे सुटलेला आहे गाईस बघा. तुम्ही बघू शकता पाण्याच्या वरती बघा
मोजे केवढे मारतात आहेत, म्हणजे एवढा वारा सुटला पूर्ण बोट आपली इथून ते तिथे हलते. मग दाखवते 1 मिनिट. बघू शकता बोट किती हलते आपली. त्याचा पाण्यामध्ये पाईप आपला जातो, एवढा वारा सुटला इकडच्या तिकडे, बोट पूर्ण हलते. तरी सुद्धा आपण चाललेल्या कोलमाच्या शोधामध्ये. तर आपल्याला चांगलाच कोलिम भेटलेला आहे. आता बघूया पुढे जाऊन भेटते का आपल्याला कोलिम वगैरे. गाईस भरपूर वारा सुटला आज. गाईस भेटूया पुढे. गाईस फायनल ते आपण आता आपली बोटीवरून उतरलेले आहेत. आपली पाईप वगैरे मस्त काढला आपला. आणि आपल्याला कोळीम किती तुम्हाला दाखवू का मम्मी. खोल. गाईस बघा किती कोळीम आपल्याला. गाईस तुम्ही बघू शकता आज आपल्याला किती कोळीम भेटलेला आहे. पूर्ण आपला वाडग वगैरे भरलेला आहे. गाईस बघा मस्त आहे. मध्ये काहीच म्हणजे पाले वगैरे काय नाही, काठी वगैरे काहीच नाही, पिशवी वगैरे काहीच नाही त्यामध्ये. पूर्ण साफ कोळीम भेटलेला आपल्याला आज. आणि मोठा दाणा हा पण. गाईस बघू शकता तुम्ही. हे काय आहे गाईस बघा. तुम्ही बघू शकता कसा कोळीम भेटला आपल्याला आज जरासाच भेटला म्हणजे आज टाइम. गाईस तर आता आपण घरी पोचले आणि कोळी वगैरे काढलाय पूर्ण जालीतून वगैरे. हे बघा पूर्ण अंधार झालेला आहे. आता संध्याकाळ सुद्धा झाली. आता कोळीम सुद्धा ना भेटत होता म्हणून आम्ही घरी आले डायरेक्ट. चला गाईस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.